निषाद उर्दू ग्रंथालयाने सामाजिक भान व माणुसकी जपून गरजू विद्यार्थी व रुग्णांना व्यावसायिकांना आर्थिक हातभार लावला. डीवायएसपी अरुण पाटील, इस्लामपूर. प्रतिनिधी इनायत शेख. निषाद उर्दू ग्रंथालयाने सामाजिक भान व माणुसकी जपून विद्यार्थी, रुग्णांना व व्यावसायिकांना मोलाचा हातभार लावला असे प्रतिपादन इस्लामपूरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी केले. आज इस्लामपुरातील मोमीन मोहल्ल्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निषाद उर्दू लायब्ररीच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इस्लामपूर अर्बन बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप पाटील होते. या ग्रंथालयात गेल्या 34 वर्षापासून सुरू असलेल्या विविध प्रकारच्या विधायक उपक्रमातून मोबाईलच्या जमान्यात पुस्तकाची आवड निर्माण करण्याचे, विद्यार्थ्यांना घडवण्याचे अतिशय स्तुत्य व प्रशंसनीय कार्य करत आहे, असेही प्रतिपादन डीवायएसपी अरुण पाटील यांनी केले. यावेळी ॲडव्होकेट संदीप पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकून समाजातील वंचित घटकांना संसार उपयोगी वस्तू व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत हे ग्रंथालय करत आहे. येथील हिंदू व मुस्लिम एकत्र येऊन विविध सण समारंभ साजरा करतात. आजपर्यंत जातीय तणाव अथवा तेढ या शहरात निर्माण झाली नाही, असा एकोपा या शहराने जपला आहे, असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीरभाई पटवेकर, मोमेन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जावेद इबुशे, ग्रंथालयाचे अध्यक्ष हाजी नदीम पटवेकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रंथालयाच्या वतीने नवोदित माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक इक्बाल पिरजादे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल हाजी जमशेद पटवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर दूध संघाचे संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल जलाल मुल्ला पैलवान व मानकेश्वर विद्यालय सुरूलच्या उपक्रमशील सहाय्यक शिक्षिका गुलजार अत्तार यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गुलजार अत्तार यांनीही मनोगत व्यक्त केले. सकाळी ग्रंथालयात ध्वजारोहण आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक 3च्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत सादर केले. मोमीन वेलफेअर असोसिएशन वतीने शैक्षणिक मदतीत यावेळी खदिजा फकीर, साबित शेख, शिखा पटवेकर गुणवंतांचा अनुक्रमे 2000 प्रमाणपत्र देऊन डीवायएसपी अरुण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सलमा मुल्ला व फातिमा इबुशे यांना 2 आटा चक्की, जब्बिन कुरेशी व सुरैया मुल्ला यांना शिलाई मशीन देण्यात आल्या. तर काही विद्यार्थी व रुग्णांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना, व्यावसायिक यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी मोहम्मद अझीम मोमीन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सिकंदर मोमीन, हाजी बरकतुल्ला मोमीन, जिल्हा परिषद मुख्याध्यापिका सौ अबेदा कोटकुंडे, हाजी नसीमुल पटवेकर, रहमतुल्ला जमादार, हाजी जमशेद पटवेकर, हाजी मोहम्मद सैद मुल्ला, फारूक मोमीन, हाजी सुफीसाहेब मोमीन, मुबारक मुजावर, हाजी अखिल मोमीन, गुपरान पटवेकर, प्राचार्य BM जमादार सर, आनंदा कांबळे, हाजी अफजल इबुशे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालयाचे अनीस मोमीन यांनी केले. तर आभार सबाब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी आबिद मोमीन की जा रही है. अल्लाह से दुआ है कि उनका उस पर रोजगार चले. इसके बाद बच्चों लोग तीसरा नंबर 98.81 मार्क्स. एक किताब 1000 रुपये नगद और पुष्पगुच्छ. येणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं जाऊन त्यांचं स्वागत करायचं, त्यांचा सन्मान करायचा. आणि मी लगेच गेलो आणि साहेबांना परामर्शित आले आणि त्यांना विनंती केली की साहेब, आपण आमच्या वाचनालयाच्या या कार्यक्रमात और अपने रोजगार रोज 100-200 रुपए कमाए. ये हमारे इसके पीछे का उद्देश्य है. उसके बाद जब भी दस्तगीर कुरैशी इसके बाद या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागाचे
पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय अरुण पाटील साहेब, खरं म्हटलं तर परवाशी मी आणि बरकतुल्ला मोमीन तारीफ के साथ अगर आप नदी में आए अपने में आए तो आपको भी इस तरह से नकद इनाम 2000 रुपए। शिफा शाहिद पटवेकर 19.81 मार्क्स, नकद 1000। एक किताब सुरैया इस्माइल मुल्ला, इनको भी ये मशीन अता की जा रही है। फिर राबिया बस इसी तरह जिला परिषद उर्दू स्कूल नंबर 3 मदद का चेक अता किया जा रहा है। अल्लाह उनको शफा अता करे, यही हम दुआ करते हैं। इसी तरह आपल्याकडून ग्रंथ वाचण्यासाठी घरी मिळू शकतात। परवीन जमीर मुल्ला क्या से किया जा रहा है। रिजवाना